नमस्कार विद्यार्थी पीसी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर निघालोय आता आम्ही गावाला बघा. रिजेक्शन आम्हाला खूप प्रयत्न केला पण काही रिजेक्शनच झालं नाही बरं का. रिजेक्शन झालं नसल्यामुळे आम्ही बसनीच चाललेले. एसीची ट्रेन आहे. एवढी गरमी पण एसी मध्ये तरी पण थंडी वाजते बघा. लय गार आहे आणि बसले आम्ही सर्व. पप्पा आम्हाला सोडून गेले मुलांची आणि आदित्य बसलाय माझ्या बाजूला. पलीकडे शुभ्रा बसली, अनमोल बसलाय आणि आता प्रवासात तर काही एवढं थकल्यावानी होत नाही, गरमी नाही काही नाही, निवांत चाललंय. 5 तासाचा प्रवास आहे आमचा, पुण्यापर्यंत जाणार आहे. ते बघा आम्ही आता इथे ना हे बस थांबली होती सिग्नलला आणि इतकं छान वातावरण, 12 वाजले होते. पुण्याच्या जवळजवळ आलो होतो आम्ही आणि ह्याला मळवलीला बस थांबली होती. मळवली आहे, इतकं बाजार मस्त होता, असं वाटलं उतरून काय काय घ्यावं पण काय बस थांबणार नव्हती आमची, त्यामुळे मी बसूनच व्हिडिओ काढला खिडकीमधून. आणि त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आणि त्यानंतर आम्ही लोकलमध्ये बसलो. पुणे ते दौंड काही अर्धा पाऊण तासाचा प्रवास आहे, त्यामुळे आम्ही लोकलमध्येच बसलेले. आणि बघा अनमोल जरा पुढं बसले आणि आम्ही बसलो लोकलमध्ये. म्हणलं काही हरकत नाही, काही एवढी गर्दी पण नव्हती. त्याच्यानंतर पोचलो आम्ही घरी. तर लगेच इथे चहा पाणी रेडी होता. चहा पाणी करत बसले मी आणि तिकडे बघा सिद्धीताई आणि आईची स्वयंपाकाची तयारी चालली. आज आमच्या गावची जत्रा आहे ना, उरूस आहे सोनवडीचं, त्यामुळं स्वयंपाकाची गडबड पण चालू आहे बघा. सिद्धीताई भात शिजायला टाकते, इकडं आई मटण करते, मटणचं कालवण फोडणी देते. तेवढ्यातच मी व्हिडिओची तयारी केली. एवढ्या गडबडीत पण मी व्हिडिओ काढायला म्हटलं. चहा पिता पिता आई म्हणली काय ग व्हिडिओ काढते काय, म्हणलं हो. आणि चाललंय बघा आईचं फोडणी द्यायचं. आणि पाहुणे काय आज येणार नाही, गुरुवार असल्यामुळं काय पाहुणे वशात खात नसल्यामुळे पाहुणे उद्या सकाळी येणार आहेत सगळे. तर आम्हीच आहे. चालली गडबड म्हणजे स्वयंपाकाची. देवाला पण आम्हाला उद्याच जायचंय, कारण आज लई रात्री गर्दी असते, मुलांना घेऊन जायचं म्हणलं ना गर्दीतून. आणि इकडे चाललंय बघा मुलांचं खेळणं. ही आमची माझ्या भावाची मुलगी. अरे शुभा बरं खेळते बघा, काय करते. आदित्य खेळतोय, अनमोल बसल्या बसल्या सतावतोय त्यांना. आणि इकडे चालत चुलीवर भाकरी, सिद्धीताई चुलीवर भाकरी. मी तिला म्हटलं चुलीवर भाकरी एकदम छान होतात आणि खायला पण कशा मस्त लागतात. आता काय सगळे गॅसच निघलेत, पण काय चुलीवर करण्याची मजा वेगळीच असते ना. सिद्धीताई करते बघा मस्त आपल्या. सिद्धीताईला म्हणलं मी पण करते ते इकडे, तर नको नको म्हणली, तू प्रवासातून थकून आली, तू कर, तू उद्या कर पाहिजे तर. म्हटलं ठीक आहे. बघा एकदम मस्त भाकरी करते. आणि इकडे रेडी आपलं कालवण. जेवण वाढायची तयारी चालू आहे. इथे सिद्धीताई आता लागली वाढायला जेवण सगळ्यांना. आणि मुलांना काय आता इथं आल्यावर भाकरी आवडतात बरं का. मुंबईला भाकरी केल्यावर खात नाही. आणि इकडे मी कांदा लिंबू कापते जेवायला. तोपर्यंत जेवण, कारण गडबड झाली, उशीर झाला जेवायला आणि 8:30 वाजून गेले. त्यामुळं बाजरीच्या भाकरी, मटणचं कालवण, कांदा लिंबू आणि भात नको म्हणलं सिद्धीताईला, पण बळबळ द्यायलाच लागली ती भात. राहू दे खा म्हणली, काही घेतला नाही अजून तर भात. थोडं थोडंसं तरी घेच बोलली म्हणून दिलाय थोडासा. तर या मग जेवायला. कसा आहे आजचा मेनू आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांग.